नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात ना काही मतदारसंघ असे असतात की ज्यांच्यावर सगळ्यांची नजर खेळलेली असते. पळी हा त्यापैकीच एक. तर आज आपण ह्याच पळी मतदारसंघाचं एक सखोल विश्लेषण करणार आहोत. इथलं राजकारण, इथला समाज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या लोकांच्या समस्या आपण समजून घेणार आहोत. चला, एका आकड्यानं सुरुवात करूया. 1,40,000 हा आकडा आहे 2024च्या निवडणुकीतील विजयाच्या फरकाचा. आता हा फक्त एक आकडा नाहीये, तर हा एका मोठ्या राजकीय भूकंपाचा संकेत आहे. यामागे नक्की काय कारण आहेत हेच आपल्याला शोधायचं आहे. पण खरंच या आकड्यांच्या पलीकडे काय आहे? परळीची खरी गोष्ट काय आहे? फक्त काय घडलं हे न पाहता ते का घडलं या प्रश्नाच्या मुळापर्यंत आपण जाणार आहोत. तर हे समजून घेण्यासाठी आपला प्रवास कसा असेल? आपण 2024च्या निकालापासून सुरुवात करू, मग तिथल्या जमिनीवरचं वास्तव काय आहे ते पाहू. त्यानंतर राजकीय शक्तींची गणितं कशी आहेत त्याचं विश्लेषण करू. मतदारांच्या तक्रारी काय आहेत ते ऐकू आणि शेवटी लोकांसाठी एक ठोस आराखडा कसा असू शकतो यावर नजर टाकू. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. आधी समजून घेऊया की परळीची जमीन काय सांगते, तिथलं वास्तव काय आहे. तर परळी महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातला मुख्यत्वे ग्रामीण मतदारसंघ. इथे जवळपास 3,45,000 मतदार आहेत आणि ह्या लोकांचं जगणं, त्यांचं अर्थकारण हे सगळं शेतीभोवती फिरतं. आणि हेच इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की इथली लोकसंख्या मुख्यत्वे ग्रामीण आहे. त्यामुळे साहजिकच इथले प्रश्न, इथल्या चर्चा या सगळ्या शेती आणि गावाशी जोडलेल्या आहेत. आणि गावातला, ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा प्रश्न कुठला? तर तो म्हणजे पाणी. पाण्याची तीव्र टंचाई. हा फक्त पर्यावरणाचा मुद्दा नाहीये, तर तो थेट लोकांच्या जगण्या मरण्याशी जोडलेला आहे. एकीकडे पाणी नाही, शेती संकटात, आणि यात भर पडते तिसऱ्या मोठ्या समस्येची. ती म्हणजे तरुणांमधली बेरोजगारी. शिक्षण आहे, पदवी हातात आहे, पण हाताला काम नाही. मग काय होणार? तरुण निराश होतो, हताश होतो. या सगळ्याचा परिणाम काय होतो तर लोकांच्या मनात एक भावना घर करते. समाज म्हणून ते एकजूट आहेत, पण त्यांना असं वाटतं की विकासाच्या गाडीत आपण कुठेतरी मागेच राहिलो, खास करून शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत. आणि याचा सगळ्यात जास्त फटका बसतो तो महिला आणि तरुणांना. आणि इथे खूप मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी. सन्मानाने जगण्याचा अधिकार हे आपल्या संविधानानं दिलेलं एक महत्त्वाचं मूल्य आहे. जेव्हा पाणी, नोकरी, शिक्षण यांसारख्या अगदी प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हा तो मुद्दा फक्त विकासाचा राहत नाही, तो थेट मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो. बरं, लोकांच्या या समस्या तर आपण पाहिल्या, पण आता वळूया राजकारणाकडे. परळीतली राजकीय समीकरणं काय आहेत, सत्तेची गणितं कशी चालतात ते पाहूया. महाविकास आघाडीच्या दृष्टीनं बघितलं तर त्यांची ताकद काय, तर अनेक पक्ष एकत्र आहेत, म्हणजे वेगवेगळ्या मतदारांपर्यंत पोहोचू शकतात. पण मग कमजोरी काय? स्थानिक पातळीवरची पकड खूपच कमकुवत आहे. 2024मध्ये तर उमेदवारच नव्हता. ही एक मोठी उणीव होती. संधी काय आहे? तर लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत, पाणी, रोजगार, ते उचलून धरता येतात. पण आव्हान किंवा धोका काय? तर तो म्हणजे सत्ताधारी पक्षाची स्थानिक ताकद आणि मुंडे घराण्याचा असलेला प्रभाव. म्हणजे चित्र एकदम स्पष्ट दिसतंय. एका बाजूला मुंडे घराण्याचा वारसा, त्यांची मजबूत पकड, आणि दुसऱ्या बाजूला एक अशी आघाडी ज्यांच्याकडे ना स्थानिक चेहरा आहे ना उमेदवार. हा जो असमतोल आहे तोच आपल्याला निकालांमध्येही दिसतो. राजकारण झालं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे मतदाराच्या मनात काय चाललंय, लोकांच्या तक्रारी काय आहेत. हा जो तक्ता दिसतोय ना, हा म्हणजे परळीच्या लोकांचा आवाज आहे. बघा, पाणी आणि सिंचन, शेतीतलं उत्पन्न आणि कर्ज आणि रोजगाराची संधी, या 3 समस्यांना लोकांनी उच्च तीव्रता दिलीय. याचा सरळ अर्थ आहे की हे प्रश्न त्यांच्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करतायत. आणि हा आलेख तेच पुन्हा एकदा अधोरेखित करतोय. पाणी, शेती आणि रोजगार हे 3 मुद्दे लोकांच्या नाराजीचं केंद्र आहेत. जोपर्यंत यावर काम होत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास जिंकणं खूप अवघड आहे. परळीचं भविष्य याच मुद्द्यांवर ठरणार आहे. ठीक आहे, समस्या पाहिल्या, राजकारण समजून घेतलं, पण मग यावर उपाय काय? फक्त विश्लेषण करून थांबायचं नाही. पुढे काय? भविष्यासाठी एक ठोस आराखडा कसा असू शकतो यावर आता आपण लक्ष देऊया. असा आराखडा जो राजकारणापेक्षा शासनावर, गव्हर्नन्सवर जास्त भर देतो. समजा एक 90 दिवसांचा आराखडा बनवायचा झाला तर पहिल्या 30 दिवसांत काय? एक चांगला उमेदवार निश्चित करणं
आणि परळी हर घर जल सारखी मोहीम सुरू करणं, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं. पुढच्या 30 दिवसांत लोकांकडून जे ऐकलं त्याच्या आधारावर एक लोकांचा जाहीरनामा तयार करणं. आणि शेवटच्या 30 दिवसांत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाय काय हे सांगणं. ही आहे मूळ कल्पना. पण अशी कोणतीही योजना यशस्वी करायला एक योग्य चेहरा लागतो, एक नेतृत्व लागतं. मग आदर्श उमेदवार कसा हवा? तो स्थानिक असावा, ज्याला तिथल्या मातीची जाण आहे. सुशिक्षित हवा, प्रतिमा स्वच्छ हवी आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याची स्वतःची एक गोष्ट असावी जी परळीच्या विकासाच्या स्वप्नाशी जोडलेली असेल. आणि असा संवाद साधताना विश्वास खूप महत्वाचा असतो. भारताचा जो नवीन डेटा संरक्षण कायदा आहे तोही हेच सांगतो. मतदारांची खाजगी माहिती जपली पाहिजे, त्यांच्या परवानगीनेच वापरली पाहिजे. हा फक्त कायदा नाहीये, तर हा एका जबाबदार सार्वजनिक संवादाचा पाया आहे. आणि मग शेवटी हा एक प्रश्न उरतोच की डेटा, सन्मान आणि विश्वास या 3 गोष्टींवर आधारलेला शासनाचा एखादा आराखडा परळीसारख्या मतदारसंघाचं राजकीय भविष्य खरंच बदलू शकतो का? जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश.